नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक महत्वाच्या गावात आलेलो आहे. ते गाव आहे कन्नड तालुक्यातील पिशोर गाव. पिशोर हे असं मार्केट आहे की यातून बऱ्याच प्रमाणामध्ये या तालुक्यावर अस्तित्व उभं राहिलेलं आहे आणि त्यामुळं आज पिशोरचं एक दबदबा, एक अस्तित्व आहे आणि त्यापैकी आमचे तमाम कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मान्य श्री गणेश भाऊ दवंगे उर्फ पप्पू शेठ यांच्या माध्यमातून आज या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टीचं चार चांद लागलेले. मित्रांनो, काम करताना कामाची कुठेतरी पावती दिली गेले पाहिजे, त्या माध्यमातून काम झालं पाहिजे. या पिशोर नगरीत जेव्हा येतो तेव्हा सर्वात प्रथम आमचे गणेश भाऊ उर्फ पप्पू शेठ यांच्याशिवाय आमचा पत्ताही हलत नाही आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये गणेश भाऊचं कार्य आहे. बघा, एक व्यक्ती जेव्हा मार्केटमध्ये काम करतो त्या कामाची पावती नागरिकांना देत असतात आणि पप्पू शेठनं आज त्यांची ओळख, त्यांचं अस्तित्व, त्यांचं कामाचं जे स्पीड आहे ती जेट विमानापेक्षा चांगली स्पीड आहे आणि म्हणून मी पप्पू शेठचा आत्ताच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुका अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं, त्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी असंच कार्य करत राहा आणि भारतीय जनता पार्टीचा व आपल्या परिसराचा विकास व्हावा आणि चांगला प्रचार प्रसाराच्या माध्यमातून एक चांगली पॉझिटिव्ह घेऊन समोर त्यांनी काम करत राहावं. त्यांचा जो आज लोकाजोखा बघितला आणि त्यांचा जो आज ग्रुप बघितला, त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी पिशोरचं नाव आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका वेगळ्या अस्तित्वावर नेऊन उभं केलेलं आहे. मित्रांनो, कार्य करताना कुठल्याही प्रकारचा मनात डाऊट न ठेवता मान्य श्री पप्पू शेठ यांनी आपली एक चांगल्या प्रकारची वाटचाल चालू केली आणि ती सातत्यानं आहे. मग काही शेतकऱ्यांसाठी वीज असो, काही जे गरीब होतकरू नागरिक आहे त्यांना वेळोवेळीच्या प्रसंगी मदत करणं असो किंवा आता एवढा मोठा जर पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये सुद्धा पप्पू शेठ कुठल्याही प्रकारचे मागं राहिले नाही, नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर हजर राहिले आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या मांजऱ्यावर गेले, नागरिकांच्या ते उंबरठ्यावर गेले आणि नागरिकांना मदत केली. इतक्या परिस्थितीमध्ये मान्य श्री पप्पू शेठ यांनी चांगलं कार्य केलं. मला आनंद वाटतो, भाग्यलक्ष्मी, मला आनंद वाटतो की पप्पू शेठ भाग्यलक्ष्मी या इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रॉनिकचे जे सामान ठेवतात, टीव्ही वगैरे, मोबाईल, आणि या माध्यमातून यांनी बिझनेस प्लस राजकीय हालचाली प्लस सामाजिक कार्य, आपला परिवार, या सगळ्या गोष्टीला कसं एकत्र आणून चालवायचं ही एक काही शिकत असेल तर आमच्या पप्पू शेठला एक वेळेस भेटा आणि त्यांच्याकडून शिका की कार्य काय असतं, सामाजिक दृष्टी काय असतो, आपलं परिवार व सामाजिक कार्य करताना राजकीय हालचाली काय असत्या. आणि एवढ्या मोठ्या या शहरामध्ये, पिशोर शहरामध्ये, पिशोर जरी ग्रामीण भाग असला तरी सुद्धा शहराचा दर्जा या गावाला आहे आणि या गावामुळं आज कुठेतरी या परिसराला ओळखलं जातं. आम्ही जर कधी कुठे बाहेर राज्यामध्ये असेल, कुठे असेल तर पिशोरला प्रत्येक ठिकाणी ओळख आहे. पिशोर परिसरातल्या आमच्या गावाचं नाव आम्ही सांगत असतो. तर अशा प्रकारे मान्य श्री पप्पू शेठ यांनी आपला कार्याचा आज लोकाजोखा वाढलेला आहे आणि आनंद वाटतो की अशाच प्रकारे त्यांची जी प्रगती आहे सिंधुना रात चौगुणा होत नव्हतं. मित्रांनो, उंटावून करणारे तर बरेचसे बघितले, पण तुम्हाला ग्रासरूट काम करणारे पप्पू शेठ तुम्हाला ओळखली, कारण की पप्पू शेठने ग्रासरूटवर जाऊन प्रत्येक नागरिकांपर्यंत कार्य काय असतं, कामाचा काय प्रकार असतो ते दाखवून दिला. म्हणून कसं आहे, दुरून चमकतं ते सोनं आहे, एवढ्यासाठी जात नाही तर स्वतः सोन्याचा दर्जा काय असतो तो मान्य श्री पप्पू शेठ यांनी करून दाखवलेला आहे. आणि खरी तर घरोघरी मातीच्या चुली आपण म्हणतो, प्रत्येक ठिकाणी सगळे सारखे असतात, पण त्याच्यावरही मात करत मान्य श्री पप्पू शेठ यांनी या परिसरामध्ये कार्याचा एक लोकसभा उभा केलेला आहे. आम्ही या पिशोर चिंचोली परिसर, चिंचोली, नातनवेल, नागापूर, करंजखेडा, आजूबाजू जो परिसर आहे, चिकलठाणा, कन्नड, या सर्व परिसरामध्ये काम करत असताना नागरिकांच्या जनसंपर्क अभियान दरम्यान जेव्हा आम्ही पिशोर भागामध्ये येतो तर पिशोरच्या या एक धनधांड्य आणि जबरदस्त अस्तित्व असलेले पप्पू शेठ आम्हाला जेव्हा भेटतात, आमची छाती 56 इंचाची होती. कुठेतरी या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या विचाराला घेऊन भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, या परिसराचे आमचे मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब, माजी अर्थमंत्री यांच्या माध्यमातून यांच्या आशीर्वादानं काम करायला गती भेटू लागलेली आहे. आणि या परिसराचे आमचे सर्व राजकीय मित्रमंडळ हे आम्हाला सहकार्य करत होते आणि आज पप्पू शेठला भेटून अतिशय नगरीमध्ये आमचे मित्र गणेश भाऊ दवंगे उर्फ पप्पू शेठ यांचा आज छोट्या ठिकाणी आमचे चर्चा ठिकाणी आम्ही आता बोलत आहोत. तर मान्य श्री पप्पू शेठ
आज या परिसरामध्ये चांगलं कार्य करता आणि त्यांच्या कार्याला कुठेतरी चांगली गती आहे. त्या गती कशा पद्धतीनं त्यांनी सुरू केलं तर मान्यश्री पप्पू शेठ आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या चॅनलमध्ये. तर पप्पू शेठ किशोरनगरमध्ये काम करत असताना आपल्याला या कामाची कशा पद्धतीनं तुम्ही आपलं अस्तित्व उभं केलं, काय थोडंसं आम्हाला उल्लेख करून सांगा. सर्वप्रथम मी दुकान चालवलं. दुकानानंतर मग मी काय नाव दुकान? भाग्यलक्ष्मी मोबाईल शॉप इंटरप्राइजेस. आणि यातून काय काय प्रोडक्ट? याच्यातून मग आम्ही मोबाईल शॉप म्हणजे जनरल स्टोर होतं, त्यानंतर मोबाईल शॉप उघडी गेली. माझ्या माध्यमातून 4-5 मुलं व्यवसायाला लागले आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करता करता आता त्याचं आम्ही युतीमध्ये काम केलेलं आहे. पण मी तालुका अध्यक्ष झालेले, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष केलेले मला भारतीय जनता पार्टीनं चांगलं काम केल्याबद्दल. त्यानंतर आम्ही युतीमध्ये भुमरे साहेबांना खासदार केला, निवडून आणलं. युतीमध्ये पुन्हा संजनताईला निवडून आणलं. यानंतर आता जे बी युती झाली तर चांगलं जे नाही झाली तरी ती आम्ही भारतीय जनता पार्टीचं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती भारतीय जनता पार्टी लावणार. आणि यानंतर पुढच्या ग्रामपंचायत राहील की भारतीय जनता पार्टीचा सरपंच किशोरच्या ग्रामपंचायतीवर राहील, तेवढी मी तुम्हाला ऐकावं देतो. आणि यंग मुलं ते भारतीय जनता पार्टीमध्ये आता जेवढे झाले तेवढे जॉईन जास्त करतोय. लोकांना पण आता भरोसा बसलेला आहे भारतीय जनता पार्टीचा की कामं करणार पार्टी. लोक पहिले अफवा उडवते की अशी पार्टी तशी पार्टी, आता लोकांना भरोसा बसला. आता भविष्यात पूर्ण टोटल ग्रामपंचायत पासून तर आमची आता दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता. पप्पू शेठ आज तुम्ही या ग्रामपंचायत कोणत्या पदावर आहे? मी ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायत सदस्य होतो. काही कारणामुळे मी हे झालो, पद्धतच झालो माझ्या कारणामुळे. पण पुढच्या वेळेस मी माझे जे 17 सीटापैकी पुरा सरपंच आमचा राहील आणि सीटामध्ये 10 माणसं तरी भाजपची राहील अशी मी सवय देतो. बाबा येणाऱ्या काळामध्ये आता ग्रामपंचायत कधी येणार इथं काय? आता एक ग्रामपंचायत 2 ते 3 महिन्यात ग्रामपंचायत आता येणाऱ्या काळात ग्रामपंचायत आहे. हो, आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून थोडं बोलला तर आता इथं कधीच तसं असेल, कोण कोण उमेदवार कशा कशा प्रकारचे उमेदवार किशोर सर्कलमध्ये कोणती किती गावं आहे, गण कसे आहे वगैरे थोडस. किशोर सर्कलमध्ये एक किशोर नादरपूर एक गण आहे आणि निमोरा गण ते 11 गाव आहे. त्यानंतर किशोर आम्हाला बाकीच्या पक्षाचे यांनी पण आमच्या पक्षात जेवढी राहील त्याला निवडून आम्ही आमची सांगतो. खूप छान. किशोर परिसरामध्ये किशोर सर्कलमध्ये आम्ही जेव्हा आता पप्पू शेठ यांच्यासंग चर्चा करतोय की येणाऱ्या काळामध्ये किशोर सर्कलमधून कोणता कॅन्डिडेट कसा राहील आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो बी कॅन्डिडेट येईल त्या कॅन्डिडेटला आम्ही निवडून आणण्याची मानसिकतेनं कार्य करू. या पद्धतीनं पप्पू शेठ यांचा आज आपल्याला हे भेटलेला आहे, होकार भेटलेला आहे. तर नक्कीच आज आपल्याला काय वाटतं की या परिसरामध्ये आपले जे आहे कार्य करणारे कार्य काय उद्देश ठेवून काम करता पुढं? नाही, लोकांचे जे प्रश्न आहेत समजा लोक जे अडचणी आहेत आम्ही ते ताबडतोब सोडवून देतो. इथं तेच लोक पुढच्या वेळेस आम्हाला 9 वर्षच्या लोकांना फोन करता, आम्हाला फोन करून आमच्यासोबत काम करून घेतात. तुमचं म्हणणं आहे की बा जोपर्यंत तुमच्या हातात ग्रामपंचायत तोपर्यंत मी विकास चांगल्या प्रकारचा करून दाखवू शकत नाही. म्हणजे तुम्हाला गाव हा ताब्यात हवंय. जेव्हा तुम्ही गाव तुमच्या ताब्यात येईल तेव्हा तुम्ही या गावाचा चेहरामोहरा बदलून ठेवण्याची क्षमता तुम्ही ठेवता. नक्कीच पप्पू शेठमध्ये क्वालिटी आहे. पप्पू शेठनं मोठ्या प्रमाणात या भागामध्ये काम आणलेलं आहे. सरकारी कामाच्या माध्यमातून या भागाचा विकास कसा होईल हा दृष्टिकोन समोर ठेवलेला आहे. आज कन्नड तालुक्यामध्ये एक नामचंद नाव म्हणून माननीय श्री पप्पू शेठ यांना ओळखलं जातं. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिनियर पदाधिकारी आहेत त्यांचा विश्वास साध्य करून माननीय श्री पप्पू शेठ आमच्यामध्ये उभे राहिलेले आहे. भारतीय जनता पार्टीचा एक लोकाजोका आहे. त्या कार्य करत असताना आमचे मित्र माननीय श्री पप्पू शेठ हे एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व त्यांनी उभं करून आज कार्याला गती दिलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या संसारी रूपी 2 पैसे कसे कमवले जाईल आणि 2 पैसे कमवून कशा पद्धतीनं आपला संसार करता येईल आणि त्या सामाजिक कार्य करत असताना समाजामध्ये आमचं अस्तित्व काय आहे, सामाजिक दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन समोर ठेवून माननीय श्री पप्पू शेठ हे काम करत आहे. पप्पू शेठ यांच्या कामाला चांगल्या प्रकारची धार आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांना युवा मोर्चाचा कन्नड तालुका अध्यक्ष बनवलेला आहे. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट. युवकांना माझी विनंती आहे की पप्पू शेठ सारखं चांगल्या प्रकारचं काम करून या आपल्या परिसराचा विकास कसा होईल आणि जे वरिष्ठ पदाधिकारी आहे त्यांचा विश्वास साध्य करून चांगल्या प्रकारचे पद घेऊन सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून काम कसं करावं हे पप्पू शेठ यांच्याकडून शिकावं. पप्पू शेठ एक व्यापारी आहे. व्यावसायिक दृष्टी समोर ठेवता छोटी छोटी व्यापार करत असताना त्यांनी ही मोबाईल शॉपी टाकली आणि मोबाईल शॉपीच्या दृष्टिकोनातून 4 लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आणि या भागाचा सेवा कशी केल्या जाईल सेवेच्या माध्यमातून या परिसरामध्ये ते काम करत असतात. नक्कीच पप्पू शेठ येणाऱ्या काळामध्ये तुमची काय वाटचाल असेल, कशा प्रकारे तुम्ही आता बिझनेस आणि या बाकीच्या गोष्टीला समोर जाता? येणाऱ्या काळात मी पूर्ण टोटल 100% राजकारण करेन आणि आमचं गाव जे होतं आतापर्यंत थोडं लय महाग असलेलं आहे. आमच्या गावापासून जे बाकीचे लोक होते येणं बंद झालेले आहे पण आम्ही ते मार्केटिंग पूर्ण डबल वाढवू आणि
व्यवसाय उद्योग त्याच्यावर जास्त ध्यान देऊ आणि गावाची जे प्रगती होईल ते तालुका गाव होईल ही आम्हाला जास्त हे ते आम्ही जास्त मेहनत गावासाठी करू. म्हणजे यांचं म्हणणं आहे की बा पिशोर या एक तालुका लेवलचं गाव आहे. या तालुक्यात लेवलच्या गावाला तालुक्याचा दर्जा कसा आणून दिला जाईल या मानसिकतेनं आज त्यांची टीम आणि त्यांचं कार्य उभं राहिलेलं आहे. नक्कीच पिशोर हे चांगल्या प्रकारचं एक अस्तित्वाचं बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला चांगल्या प्रकारचा दर्जा आणि शासनाच्या ज्या योजना असायला पाहिजे त्या योजना या भागात आला पाहिजेत. कारण की जर पिशोर तालुका झाला तर मोठा परिसर जो आहे या घाटमाथ्यावरचा हा विकसित होईल. यांना मोठ्या प्रमाणात दर्जाच्या दृष्टिकोनातून निधी भेटेल आणि त्या निधीच्या माध्यमातून ते एक आपल्याला वेगळ्या प्रकारचं अस्तित्व उभं करून देतील. आणि नक्कीच त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा असेलच. पुन्हा जाता एक शेवटचा प्रश्न आम्ही येतो की आता येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहे तुमचं कशी वाटचाल असेल आता येणाऱ्या काळात? आमची वाटचाल अशी असेल की आम्ही सोबळावर लढणार. भाजप नक्कीच आम्ही सोबळावर लढणार. आमची आता तेवढी ताकद आहे. किशोरमध्ये आम्ही भरपूर कमी होतो पण आता फुल झालेलो आहे. आता आमचे भाजपचे कार्यकर्ते गल्लीपोळात चालू झाले आमचे कार्यकर्ते आणि आम्ही जिल्हा परिषद बी सोबळावर लढणार आणि ग्रामपंचायत सोबळावर लढणार. तर त्यांचं म्हणणं आहे की आता आम्ही सक्षम आहोत, काम करण्याची क्षमता आहे. पण आता आमचा काय आहे युती धर्म आहे. युती धर्माच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टी काम करतो. तशा पद्धतीने आम्ही काम करत राहू आणि नक्कीच जी परिस्थिती असेल जे वरिष्ठ पदाधिकारी आम्हाला आदेश देतील त्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीत काम करत राहू. आणि आता हे युवा नेते आहे, युवा नेत्याच्या माध्यमातून यांच्यामध्ये सळसळत रक्त आहे आणि भारतीय जनता पार्टीत काम करत असताना त्यांना चांगल्या प्रकारचे ट्रॅक तयार झालेले आहे. आणि जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांचं नेहमी माननीय श्री पप्पू शेट्टी यांना मार्गदर्शन असतं. त्या माध्यमातून आज पप्पू शेट्टी जी वाटचाल आहे एक चांगल्या प्रकारची आहे. युवा नेतृत्व आम्हाला घडवायचे आहे. त्यांना चांगल्या प्रकारचं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना चांगले सक्षम कसे होईल, चांगलं अस्तित्व त्याचं कसं उभं राहील आणि चांगल्या प्रकारचे कटर त्यांच्यामध्ये कसे येईल आणि सामाजिक दृष्टिकोन ठेवून समाजाची सेवा कशी केल्या जाईल या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी काम करत असते. आज वरिष्ठ जे पदाधिकारी आहे ते चांगल्या प्रकारे युवा नेतृत्वांना संधी देतात आणि त्यांना जे सामाजिक दृष्टिकोन ठेवून 100% समाजसेवा या दृष्टिकोनातून 80% समाजसेवा आणि 20% आम्हाला बाकीचे काम केले जातं. तर इतकी मोठं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जातं. तर नक्कीच आमचे युवा नेते माननीय श्री पप्पू शेठ, गणेश भाऊ गवंगे चांगल्या प्रकारचे कार्यकर्ता असंच त्यांचं कार्यरत चालू राहू आणि पुन्हा आम्ही एखाद्या सोबत असं भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.